आता आपण आंगणेवाडीच्या भराडी देवीच्या मंदिरामध्ये आलेलो आहोत. हे बघा मंदिर. मंदिरातल्या गाभाऱ्यातलं दर्शन मी देऊ शकत नाही कारण तिथे व्हिडिओ शूटिंगला मनाई आहे, पण बाहेरून मी तुम्हाला मंदिर दाखवू शकते. नमस्कार मंडळी, कल्याणकर कपिलमध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आणि आता आपण जात आहोत आंगणेवाडीला. आंगणेवाडी हे सिंधुदुर्गातील मालवण तालुक्यातील प्रसिद्ध गाव आहे. तर मंडळी, ही आहे आंगणेवाडीच्या मंदिराची प्रतिकृती आणि अगदी याच प्रतिकृतीप्रमाणे समोर हे आपलं मंदिर बनत आहे. हे मंदिर संपूर्णपणे संगमरवरी आहे. मंदिराच्या बाजूला विस्तीर्ण असे प्रांगण आहे. यावर्षीची आंगणेवाडीची यात्रा 22 फेब्रुवारी 2025 ला होणार होती. महाराष्ट्रासह या यात्रेला देशी विदेशी पर्यटकांचे आकर्षणही लाभले जाते. मंडळी, मालवणला आलो आणि मालवणी खाजा खाल्ला नाही असं कधी होणार नाही. अगदी या मंदिराच्या बाहेरच एक स्टॉल उभा होता आणि या स्टॉलवर मस्तपैकी मालवणी खाजा, तसेच ते शेवेचे लाडू, शेंगदाण्याचे लाडू असे विविध प्रकार प्रसाद म्हणून विक्रीस होते. आम्ही ते घेतले. आंगणेवाडीतील मंदिरातील दर्शन होईस्तोवर अगदी टकटकीत दुपार आली होती. जेवणास बक्कळ उशीर झाला होता. मंदिरा बाजूचे छोटेखानी हॉटेल हा पर्याय होता. भूक लागलेली आहे. खाऊ किया. हे नारळाचं दूध आहे ना, म्हणजे रस आहे ना, आणि ते कोकम. लसूण टाकते, जिरं टाकते, मिरचीचे पण तुकडे असतील. जेवणाचे ताट येईपर्यंत काय टाइमपास करायचा म्हणून मी यांच्या किचनमध्ये गेले. तर या ताई सोलकढी तयार करत होत्या आणि मी सोलकढी होईपर्यंत मी तिथे थांबले, त्यांच्याकडनं रेसिपी विचारून घेतली. नंतर सोलकढीचे झुरके मारत आम्ही सगळ्यांनी आनंदाने सहभोजन केले. भराडी देवीच्या दर्शनानंतर आम्ही वळलो तारकर्ली आणि देवबाग येथील संगम पाहण्यासाठी. हे गेल्या वेळेस आपण गेलेलं. सिनरी भारी वाटते, गोप्रो मध्ये ना भारी वाटते. नदी नाही ते बाबू. सिंधुदुर्गातील देवबाग तारकर्ली या ठिकाणी कर्ली नदी जी आहे ना, ती अरबी समुद्राला जाऊन मिळते आणि तिचा संगम ज्या ठिकाणी होतो त्या संगमाच्या ठिकाणी आज आम्ही जाणार आहोत. देवबागचे नकाशावरील तुम्ही स्थान पाहिलात ना, तर असा एक चिंचोळा त्रिकोणी पट्टा आहे आणि ज्याच्या एका बाजूला कर्ली नदी वाहते आणि दुसऱ्या बाजूला अरबी समुद्राचा भाग आहे. आणि एका विशिष्ट पॉइंटला, म्हणजे त्या त्रिकोणी पट्ट्याच्या टोकाजवळ जे आहे ना, ते तिथे तो कर्ली नदीचा आणि अरबी समुद्राचा संगम पॉइंट आहे. तिथेच सुनामी आयलंड सुद्धा आहे, सीबर्ड आयलंड आहे आणि या सगळ्या स्थानांना आज आपण भेट देणार आहोत. गेल्या वेळी जेव्हा आम्ही मालवणास आलो होतो तेव्हा देवबागला पोहोचेपर्यंत आम्हाला रात्रीचे 8 वाजले होते आणि त्या रात्रीच्या अंधारामध्ये आम्ही काहीच पाहू शकलो नाही आणि अगदी निराशेने परतीचा मार्ग आम्हाला धरावा लागला. पण आज मात्र आम्ही नेहमीपेक्षा लवकर आलेलो आहोत आणि पाहूया आता काय काय पाहता येते ते. देवबाग तारकर्लीचा हा रस्ता तसा चिंचोळाच. समोर एखादी एसटी आली का ट्रॅफिक जाम झालीच म्हणून समजा. गेल्या वेळी हे असंच झालं आणि म्हणूनच आम्हाला त्या पॉइंटला पोहोचेपर्यंत उशीर झाला. दुतर्फा नारळी पोफळीची झाडं, त्यात टुमदार सुंदर अशी कोकणी पद्धतीची कौलारू घरं, असे सगळे नजारे पाहत पाहत आमची गाडी वाट काढत काढत पुढे सरकत होती. खरं सांगू का मंडळी, गावाकडील या निवांतपणाच्या मी फारच प्रेमात आहे. तर आता आपण देवबागच्या किनारी चाललोय बोट रायडिंग करायला. बोट मजा येणार आहे. आम्ही बोटिंगच्या ठिकाणी आलो आणि आम्हाला असं कळलं का आम्हाला 2 बोट करावे लागणार, कारण एका बोटीमध्ये फक्त 9च व्यक्ती अलाउड आहेत. ठरलेल्या बोटींचं पेमेंट किनाऱ्यावर असतानाच करावं लागतं आणि नंतरच मग आपण या अशा छोटेखानी तरीमध्ये आपण बसू शकतो. त्याला तर म्हणतात, मी बोट म्हणते खरं आपल्या सुधारित भाषेत, पण गावाकडच्या ठिकाणी याला तर म्हणतात. आता आपण या तरीत बसायचे आपल्याला. हा कर्ली नदीचा पॉइंट आहे आणि इथून आपल्याला बोटिंग करून सुनामी आयलंडला जायचं आहे आणि संध्याकाळचे आता 5:30 वाजलेत. सनसेट सुद्धा लवकर होणार आहे. हे बघू कसं जमतंय ते. 2-3 पॉइंट आहेत. एकूणच मस्त आहे.
आमचा ग्रुप 9 जणांमध्ये वाटला गेला. एक ग्रुप बघा पुढे गेला आहे, एक बोट सुटली आणि आता आम्ही या बोटमध्ये बसणार आहोत. चला आता आम्ही चाललो आहे संगम बघायला आणि सुनामी आयलंड. त्या एका बोटीमध्ये आम्ही 9 जण बसतात. कॅपॅसिटी 9 जणांचीच आहे. आता गर्दी कमी झाली ना. आमच्या बोटचे जे चालक होते, जे गाईड होते, मोबाईल नाही ते घेतला? व्यवस्थित माहिती सांगणारे होते ना. हे बघा, हे ते व्यक्ती आहेत आणि ते आमच्या समोर माहितीचा इतका मोठा खजिना खुला करणार होते याची आम्हाला जरा सुद्धा भनक नव्हती. पण आमच्या सुदैवाने आम्ही जेथे जिथे जातो ना तिथे आम्हाला गाईड मार्गदर्शक इतके उत्तम लाभतात. मग ते रायगड असो किंवा सिंधुदुर्ग, मालवण, अगदी महाराष्ट्राच्या कुठल्याही कोपऱ्यात गेलोय आम्ही, पण आमच्या सुदैवाने आम्हाला गाईड खूप छान भेटलेत आणि त्या त्या ठिकाणची आम्हाला खूप सुंदर माहिती मिळालेली आहे. हिचा अगस्ती तारा ज्यावेळी उगवेल 6 महिने त्यावेळी हिचं पूर्णपणे खारं पाणी असेल आणि अगस्ती तारा मावळेल त्यावेळी ऑटोमॅटिकली थोडंसं गोडं पाणी होणार पूर्णपणे. म्हणजे पाऊस जवळ येतो टोटल. पण पाऊस लागू दे वरून नको लागू दे, अगस्ती तारा उगवला की नदीचा कळकळाट इथपर्यंत येतो समुद्राला. ज्या गाईड काकांनी कर्ली नदीची तोंड ओळख करून दिली आणि आमचा प्रवासाचा पुढचा टप्पा सुरू झाला. अतिशय नयनरम्य, सुंदर आणि शांत दृश्य होतं. तुम्ही म्हणाल नेत्रसुख म्हणजे काय, तर त्याची व्याख्या इथे आपल्याला मिळते. चहूबाजूला अफाट पाणी, तितकाच सुंदर निसर्ग आणि समोर अस्ताला जाणारा सूर्य असल्यास आणखी काय हवं. मला शरीर आणि मन सगळ्या भौतिक संवेदना संपून त्या वातावरणात अगदीच एकजीव होऊन जातात. सूर्य अस्ताला जात होता आणि क्षितिजावरच्या त्या तेजोमय गोलाला आम्ही एकटक पाहत होतो. कसली घाई नाही, गडबड नाही, अगदी निवांत. भान हरपणे म्हणजे काय या वाक्प्रचाराचा अर्थ त्या ठिकाणी आम्हाला कळला. सूर्यबिंब पाण्याखाली पूर्ण जाईपर्यंत गाईड काकांनी मोटर बंद करून बोट एका जागी थांबून आम्हाला ते दृश्य पाहू दिलं. सुरुवातीची काही मिनिटं ओळख पाळख दाखवण्यातच गेली. मी बोटीकडच्या शेवटच्या भागात बसले होते. इथलं जे पाणी आहे ना ते खूप स्वच्छ आहे, अगदी बोलतात ना क्रिस्टल क्लिअर त्या टाईपचं. आणि महत्त्वाचं म्हणजे इथल्या नदीच्या पाण्याचा कलर आणि समुद्राच्या पाण्याचा कलर हा स्पष्टपणे वेगळा आहे हे दिसून येतं. डॉले डालते वो डालते हैं. आता जो आपण प्रवास करतोय कर्ली नदीचा प्रवास करतोय, कशाचा प्रवास करतोय? कर्ली नदीचा. पण नेमकं तुम्ही पाण्यामध्ये बसलाय, नदी आली तरी कुठून हाच प्रश्न तुमच्या मनात उद्भवत असेल तर कुडाळ तालुका, कुठला तालुका? कुडाळ तालुका, बंसाळी गाव. इथून एका डोंगराच्या पायथ्याशी पाणपोई बाहेर पडते. माझं मराठी चांगल्यापैकी कळतं ना. माझा कलर बघा आणि माझं गाव ठरवा. तरी पण तुमच्याशी मराठी बोलायचा प्रयत्न करणार. माझं मराठी कळलं नाही तरी होय होय करा आणि कळलं तरी होय होय करा. म्हणजे मी समाधानी झालो माझं मराठी तुम्हाला कळलं. आपण जो प्रवास करतोय हा कर्ली नदीचा प्रवास करतो. पण नेमका तुम्ही पाण्यामध्ये बसलाय, नदी आली तरी कुठून हाच प्रश्न तुमच्या मनात उद्भवत असेल तर कुडाळ तालुका, कुठला तालुका? कुडाळ तालुका, बंसाळी गाव. इथून एका डोंगराच्या पायथ्याशी एक पाणपोई बाहेर पडली. पाणपोई समजली तुम्हाला? झरी बाहेर पडली. हळूहळू तिचा विस्तार मोठा झाला आणि ओढ्याच्या स्वरूपात निर्माण झालं. आणि असा हा ओढा, या ओढ्याचं पण प्रतिक्रिया मोठी झाली आणि नदीच्या स्वरूपात निर्माण झालं. आणि 53 किलोमीटरचा प्रवास या नदीने गाठला. आणि 53 किलोमीटरचा प्रवास गाठता 3 तालुक्यांनी गाठले. कुडाळ या डोंगराच्या पलीकडचा तुम्ही जिथे बोटीत रवाना झालात तो मालवण तालुका आणि देवबाग गाव. आणि समोर ज्या पर्वतांच्या रांगा दिसत आहेत, डोंगराच्या रांगा दिसत आहेत, हा वेंगुर्ला तालुका आणि भोगवे गाव. त्याच्या मधोमध जी जाऊन मालवण तालुका आणि देवबाग, वेंगुर्ला तालुका आणि भोगवे याच्या मधोमध जी जाऊन समुद्राला भेटली ती कर्लीची नदी. कुठली नदी? कर्लीची नदी. आता भारतात अनेक नद्या आहेत. गंगा, जमुना, सरस्वती, शारदा, नर्मदा, गोदावरी, कावेरी, सिंधू, सरस्वती अशा नावाने संबोधलं आहे. पण नेमकं आता हिला कर्ली नावाने का संबोधलं तर तुमच्या मागचा डोंगर दिसतोय तुम्हाला, दिसला? या डोंगराच्या शिखरावरती उंच भागावरती जाऊन वाकून जर नदीचा आकार पाहिला तर पूर्णपणे चंद्राच्या कोरीसारखं इथं कोरलं गेलं, चंद्रकोर झाली
म्हणून स्थानिक लोकांनी त्याचं नामकरण केलं, बारसं केलं आणि नाव ठेवलं चंद्राच्या कोरीसारखी दिसणारी चंद्रकोर असल्यामुळे कर्ली असं नाव ठेवलेलं आहे. कळलं तुम्हाला? नेमकं सुनामी आयलंड म्हणजे काय हेच बघण्यासाठी देशाविदेशातनं, परदेशातनं, वेगवेगळ्या राज्यातनं, वेगवेगळ्या जिल्ह्यातनं, वेगवेगळ्या तालुक्यातनं, वेगवेगळ्या गावातनं, वेगवेगळ्या मुलकातनं इथे येऊन गर्दी करू लागली. त्याला असेल सुनामी. काय असेल? सुनामी आयलंड. 2004ला जेव्हा इंडोनेशियाला सुनामी झाली, हा पाण्याखाली मोठ्या प्रमाणात भूकंप झाला आणि भूकंपाचे तीव्र धक्के पाण्याखालच्या जमिनीला मिळाले आणि जमीन हादरली गेली. कुठली? पाण्याखालची. आणि मोठमोठ्या लाटा उसळल्या, मोठमोठ्या तरंग उसळल्या, मोठमोठ्या वेव्स उसळल्या आणि भारताचा केंद्रबिंदू म्हणून पहिल्यांदाच पॉंडिचेरीला आपटल्या. दुसरं सेतुबंध रामेश्वर, कन्याकुमारी, केरळ, कर्नाटक, 7वं गोवा आणि 8वं श्रीकृष्णाच्या अवतारासारखं महाराष्ट्रात अवतरलेलं आहे. काहींच्या जीवनात या सुनामीने मोठ्या प्रमाणात अंधार पसरला तर काहींच्या जीवनात मोठ्या प्रमाणात प्रकाश पसरलेला आहे. आता अंधार कसा आणि प्रकाश कसा? तर 7 राज्यामध्ये अनेक ठिकाणी मानहानी झाली, माणसं मारली गेली, माणसांचा आकार माजला. पण ज्यावेळी तिने महाराष्ट्रात पदार्पण केलं त्यावेळी पूर्णपणे पाण्याचा वेग हा मुंबई गुजरातच्या दिशेने फेकला गेला. समुद्राची वाळू आणि पाणी खवळलं आणि पूर्णपणे या नदीमध्ये हायस्पीडने भरलं गेलं. 53 किलोमीटर सुनामी गेली. रिमोर होते वेळी, रिमोर म्हणजे बाहेर निघते वेळी आपण ज्या संगमावर जातोय त्या संगमावर मोठमोठे रॉक, स्टोन, दगड असल्यामुळे निघणाऱ्या पाण्याचा करंट मंदावला आणि खूप खोल पाणी होतं. इथे हा डोंगर दिसतोय तुम्हाला पलीकडचा, हा डोंगर, या डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे एवढंच खोल पाणी होतं. हे 53 किलोमीटर गेलेली वाळू आणि पाणी हिला तिथे भवरा तयार झाला आणि 53 किलोमीटर गेलेली वाळू आणि पाणी हिला तिथे मंदता मिळेल आणि 2 किलोमीटर लांब आणि अर्धा किलोमीटर रुंद असं आयलंड बनलं आणि देवबाग, तारकर्ली, मालवण यांच्या जीवनात या सुनामीने प्रकाश केला. ते बघण्यासाठी लोक आले, सुनामी बघण्यासाठी देशातनं परदेशातनं लोक येऊ लागले आणि त्या माध्यमातून बोटिंग, वॉटर स्पोर्ट, पॅरासेलिंग, स्कुबा, खायचे स्टॉल, प्यायचे स्टॉल असा वेगवेगळा व्यवसाय चालू झाला. अनेक लोक सुखी झाली. म्हणतात, रेड्याला म्हणतात की बैलाला म्हणतात. आमचं ग्रामीण लोकांचं इंग्लिश 5वी पासून गेलं पण आम्हालाच कळलं नाही क्रोकोडाईल कशाला म्हणायचं. पण एक चित्रकार आला आणि त्याने या डोंगराचं चित्र रेखाटलं, त्याने या त्यामुळे आम्हाला कळलं. पूर्ण देव पुढे तोंड इकडे असं असं नाही निमुळत दात बघा ना समोरचे ते नारळाची झाडं असं दात दात तसं ना हे सी बर्ड्स आहे ना, पक्ष्यांचं आहे. हे आता ना याच्यावरती 25 ते 20 फूट पाणी येणार. हा हे आणि लो टाईड झालं की ती बघा बोट दिसते तुम्हाला, ती बोट जाते ती पर्यंत तुम्ही चालत जाणार. एक पठार तयार होणार पूर्णपणे. उद्या 10-11च्या नंतर आलात ना की सुरुवात होणार. सी बर्ड्स आहे याच्यावरती पक्षी बसतात पण आता हे इमो पक्षी उतरले म्हणून ते पक्षी उडून मला काय समजत नाही हे लोक का त्रास देतात त्यांना तेच काय कळत नाही. हा हे बरोबर आहे. त्यांचं नेचर तिथे आपल्या घरात कोणतरी येऊन राहिलं तर आपल्याला कंटाळा. तुम्ही बोटीवाले ते 500 रुपये घेतात एक्स्ट्रा उतरायचे. तुमची चुकी आहे. मगाशी तुम्हाला म्हटलं होतं आमच्या ग्रुपचे 2 भाग झालेले आहेत 9-9चे आणि जो दुसरा भाग आहे म्हणजे हा जो दुसरा ग्रुप आहे तो या बोटीत आहे जी आम्हाला आत्ताच पास करून गेली. आता जो तुम्ही पाहताय ना तो सीबर्ड आयलंड आहे. अनेक पर्यटक तिथे उतरतात परंतु आमच्या गाईड काकांच्या बोलण्यानुसार आम्हाला असं कळलं का तो सीबर्ड आयलंड आहे ना तो स्थलांतरित पक्षी उतरण्याची जागा आहे आणि आपण तिथे गेल्याने आपण तिथल्या हस्तक्षेपाने त्यांना डिस्टर्बन्स होतो. पक्षी तिथे येत नाहीत त्यामुळे तिथे उतरू नये. खरं तर या आयलंडवर उतरण्यासाठी अनेक बोटींचे जे मालक आहेत ते एक्स्ट्रा 500 रुपये हा चार्ज घेऊन इथे तुम्हाला उतरवू शकतात. परंतु आमच्या गाईड काकांनी तसं केलं नाही. त्यांना अगदीच शक्य होतं परंतु त्यांनी तसं केलं नाही कारण त्यांच्या तत्वात ते बसत नव्हतं.
इथे पूर्वी कासवाच्या अंड्याची तस्करी व्हायची. आता सीझन गेलाय ना, सीझन तो ते कासवाची अंडी वगैरे. सीझन नाही. मला ऐकायचं असेल तर हां हा पॅरेग्राफ नाही होत. नाही 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 थंड आता अंडी कासव महोत्सव भरतो ना वेगवेगळ्या जातो. लाडगरला पण बाबा. वाड्यांमध्ये गेल्यावर पण वेगळा फुलांचा किंवा पार्थिकांची फुलं ना संध्याकाळची पडली ते एकदम मन प्रसन्न वाटणार. तुम्ही बोलणार की मशीन बंद करा, आपण इथे थांबतो. हे बघा 150 वर्षापूर्वीचं घर मातीचं. हे बघा दिसतंय का तुम्हाला? 1+1 आहे. दिसलं का तुम्हाला? तिथे कोण राहतात आता? राहतात तिथे कोणी राहतात तिथे? हो राहतात तिथे. तिथे राहतात. तिथे 3 गोष्टी आहेत. एक कांडळ वनस्पती, दुसरं कासव आणि तिसरं डॉल्फिन. यांना तुम्ही जर कांडळ वनस्पती जर तोडलात तर 302चा गुन्हा दाखल होता. एवढं पण सरकारने एवढं आपलं जोपासना करतायत सरकार. म्हणजे हे बघा ही जी दिसत आहेत ना, हे कांडळ वनस्पती. पूर्वी याची पण मोठ्या प्रमाणात तस्करी व्हायची बोटी बनवण्यासाठी लाकडं वगैरे. आता त्याचं हे झाडं तोडली ना म्हणून सुनाम्या, भयान, तुफानं वाढत गेली. पाण्याचा मँग्रोव्ह इंग्लिश मध्ये पाण्याचा प्रवाह धीमी करायचं काम. ते मुळांनी ते अडवतं ते. बरोबर ती वर्त आहे. दिव्याला पण भरपूर पहिल्या सुनामी आल्या इथे होतं. मी बोललो ना डोंगराच्या पायथ्याशी इथे होतं. आणि 2021-22 ला आपल्या कोकणात 3 तुफानं येऊन गेले ना. तुफानात त्याच्यात 3 भाग झाले. पार्ट 1, पार्ट 2 आणि पार्ट 3 तिथे पाणी थोडं शांत आहे ना, तिथे खूप जास्त. ही नदी आहे. आता तारकर्ली हे नाव कसं पडलं माहिती आहे? तुम्हाला तर सगळं शॉर्ट मध्ये सांगतोय. कसं आहे? पूर्वी इकडे गलबत यायची, व्यापारी जहाज. म्हणजे पूर्वी कसं होतं, बार्टर सिस्टीम होती. वेळ झालाय आम्हाला, मला वेळ झाला. म्हणजे 12 बलुतेदार पद्धत होती. तुम्ही मला भात द्या, मी तुम्हाला मासे देतो. म्हणून इकडचे लोक जे होते ना, हे कोकणातले, हे माशाचा व्यवसाय करायचे ना, तर ताज्या मच्छीचा बिझनेस कमी आणि सुक्या मच्छीचा जास्त. मग हे सुकी मच्छी घेणारे कुठले होते तर कोल्हापूरचे व्यापारी होते. कुठले होते? कोल्हापूरचे व्यापारी. मग ते कोल्हापूरवरनं गहू, साखर, तांदूळ, ज्वारी हे सगळं कोल्हापूरवरनं आणायचं. कोल्हापूर ते हुबळी सर्वात मोठ्या बंदर नाही सॉरी माशाचं मार्केट असेल तर हुबळीला, आणि हुबळीवरनं मँगलोरला गहू, साखर, तांदूळ, ज्वारी त्यांची लॉरीत भरून हुबळीला यायची. आणि इकडनं जे मासे जायचे ते मँगलोरला जायचे आणि मँगलोरला पुन्हा एकदा लॉरीत भरायचं तिकडे कर्नाटकच्या, आणि ते हुबळीला जायचं. आणि हुबळीचं ते कोल्हापूरचं रेशन त्यांच्या ह्याच्यात भरायचं आणि ते मँगलोरला यायचं. आणि त्याच्यासोबत सुकी मच्छी माहित आहे ना, सुकी मच्छीला मीठ लागतं. हे खारवण्यासाठी सर्वात मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे मिठाची शेती मँगलोरला आहे. हे मीठ आणि घराला वापरतात ती कौलं ही सगळी मँगलोरला होती. मँगलोरला तिथे लोड व्हायचं आणि अनलोड देवबाग तारकर्लीमध्ये व्हायचं. कुठे व्हायचं? देवबाग तारकर्लीमध्ये. जसं टुंड्रा प्रदेशात कुत्र्यांच्या गाड्या आयात निर्यात करायला वाचलं ना भूगोलात, तसा देवबाग तारकर्लीमध्ये होड्यांचा प्रवास. लग्नाला यायचं होडीने, बारशाला यायचं होडीने, साखरपुड्याला यायचं होडीने, चक्क वाण्याकडे जायचं असेल तरी होडीने, आणि केस भाजडायचं असेल तरी होडीने. या छोट्या होडीला तर म्हणायचो. काय म्हणायचो? तर. तरीने मामाकडे गेलो, तरीने मावशीकडे गेलो, तरीने आजोबांकडे गेलो, तरीने आजीकडे गेलो. ह्या छोट्या होडीला तर म्हणायचो. आणि नदीचं नाव काय सांगितलं? कर्ली. नदीचं नाव कर्ली आणि होडीचं नाव तर. तर आणि कर्ली जोडलं आणि एक नाव बनवलं, ते म्हणजे तारकर्ली. आणि मालवण हे नाव कसं पडलं तर पूर्णपणे सिंधुदुर्गाचा माल मालवणला उतरायचं. मालाचं वन, वन म्हणजे मराठीत जंगल, मालाचं वन म्हणून मालवण असं नाव पडलं. तेवढी ग्रीनरी आहे ना.
म्हणजे एखाद्या प्रदेशाची माहिती पण त्याच्या मागचा इतिहास खूप छान सांगितला तुम्ही. धन्यवाद. मित्रांनो, हाच तो मगरीच्या आकाराचा डोंगर अगदी जवळून पाहायला मिळाला. काही काही भौगोलिक आकृत्या असतातच अशा का त्याच्यामध्ये जिवंतपणाचा भास होतो. नाही, तो तिथे होता, त्या साईडला होता. लाईट आहे ना, लाईट तिकडे होता. आपण चढलो तर तिकडे गेला तो. मगरमच्छ तोंडाजवळ. तर मंडळी, हाच तो सुनामी आयलंड. खरं तर या भागामध्ये 2 असे वाळूचे टापू निर्माण झालेत सुनामीच्या प्रकरणानंतर. आणि एका टापूला आपण सीबर्ड आयलंड म्हणतो आणि दुसऱ्या टापूला आहे तो हा सुनामी आयलंड म्हणतो. तर हा जो आत्ता तुम्हाला दिसतोय तो सुनामी आयलंड आहे. अरे बापरे. आणि इथलं पाणी पण स्वतःच तुम्ही भात घालाल काही ना, नवीन भात लावलं ना मळ्यामध्ये, शेतामध्ये शेती केलात ना, आणि तुम्ही काय म्हणता, तरवा म्हणताय ना त्याला, हा नाही, नवीन आपण भात पेरतो त्याला, आणि ते उगवलं, एवढं उगवलं ना, एवढं कापून आणून गायना घालतो. म्हणजे पहिली आपली पहिली नाही, डायरेक्ट उगवल्यावरती पहिलं पीक काय ते खावा तुम्ही. म्हणजे आपण ते सुका पिकाचे गवत देतो, तो गवत हे सुका देताय, तो ताजा देतो. पेंडा वेगळं, डायरेक्ट ते उगवलेलं खाण्याच्या गोष्टी चांगल्या देतो. म्हणजे किती जमीन चमचा घेऊन गाई जन्माला आली, एवढं स्वच्छ आणि साफ मोठा गाईचा. गाईनं पंखे लावलेत मालकाने वारा घ्यायला, आणि गाईचं दूध काढून तो मालक पिकत पण नाही, सगळं वासराला वाचतो, आणि त्याची प्रोडक्शन तेवढं आहे. पण बरोबर सांगतो, एवढा करोडपती असून सुद्धा गाईला काठी सुद्धा लावत नाही. आणि एका बाटलीत खाल्लं गाईने, सिंगाने जर ढकललं आणि ते पडलं तर सुद्धा तो गाईना ती बाटली धुवून आणून नवीन घालतो. आणि गाईना घरात गडी आहेत 2 सांभाळायला, जास्त पगाराची, कमी पगाराची नाही, 30,000 पगार किंवा 25,000 पगार असेल त्यांचा, पण त्या गाईना 2 टाइम आंघोळ वगैरे सगळं. ते सेवा चांगली आहे. किती गाई आहेत? 12-13 गाई. 33 कोटी देव गाईमध्ये बसले तर 33 कोटी देव. कधी कधी मला वाटतं गड्यात नावं घालून वाटत राहते. समजलं. आणि मग नंतर वर तुम्ही आता बघा, हायटाईट व्हायला लागला आणि खड्डा पडला तर लगेच तुम्हाला पाणी भेटणार वाढ, की समजायचं हायटाईट होते असं. आणि हे पूर्णपणे आता नरम होणार एकदम, काय कोपऱ्याला बसत जाणार ते. इथे पूर्ण कासवाच्या अंड्याची तस्करी व्हायची. तुम्ही नेमकं तस्करी का करायची कासवाच्या अंड्याची, त्याला पण कारण तसंच आहे. म्हणजे पुरातन काळात, म्हणजे पूर्वीच्या काळात मोठमोठी गलबता होती ना, मोठमोठी गलबता होती ना, या गलबतावरच्या खलाशाला खुराक म्हणून द्यायचं. कासव किती वर्ष जगतो? 1000 वर्ष जगतो किंवा 100 वर्ष जगतो. जास्तीत जास्त तुम्ही सायन्समध्ये ऐकलं 1000 वर्ष कासवाचं वय आहे किंवा 700 वर्ष वय आहे. मग कासवाचं जर अंड खाल्लं तर शरीरातले 99 रोग चांगले व्हायचे. पण डायबिटीज, ब्लड प्रेशर, शुगर. आणि पहिली गोष्ट म्हणजे ब्रिदिंग करायचा टाइम, म्हणजे पाण्याखाली बिना ऑक्सिजन घ्यायच्या अगोदर 15 मिनिटं माणूस थांबायचा. यासाठी इथे इकडच्या लोकांना रोजीरोटीचं साधन नव्हतं, म्हणून हे लोक कासवाच्या अंड्याची तस्करी करायचे आणि ती मोठ्या प्रमाणात विकायची 30, 35, 40 वर्षापूर्वी. आता नेमकं ही कासवाची अंडी घ्यायची तरी कोण? तर गलबता होती माहिती पूर्वी. गलबत समजलं तुम्हाला? लाकडाची जहाजं, ज्यामध्ये गहू, साखर, तांदूळ, ज्वारी ही सगळी लाकडाची जहाजं होती. आणि या लाकडाच्या जहाजावरचा जो मालक होता हा ती सगळी अंडी त्यांच्याकडनं विकत घ्यायचा. हे सर माहिती आहे भाऊ, ड्रायव्हर माझा भाऊ. तर पूर्णपणे सगळी अंडी ना, हे तो सावकार, म्हणजे जो गलबतावरचा जो सावकार होता, म्हणजे जो गलबताचा मालक होता, तो विकत घ्यायचा आणि आपल्या खलाशाला खुराक द्यायचा. खुराक समजला ना तुम्हाला? खुराक द्यायचा आणि ते खुराक खायचे. आता त्यांना खुराक काय चारायचं? ते तर ब्रिथिंग करायचं टायमिंग पाण्यात राहायचं, बिना ऑक्सिजनचं राहायचं 15 मिनिटं. मग एवढी मोठं गलबत वर घेतलं ना, तर वर घेणार केव्हा, ढकलणार केव्हा, खाली काढणार कधी,
त्यामुळे लाकडाची गणपती असल्यामुळे खाली ना त्या लाकडाच्या गणपतीला कोरल यायची. कोरल म्हणजे कालवं, बुरशी यायची मोठी, आणि त्याच्यामुळे ते लाकूड खराब होऊन कधी फळी तुटून खाली जाईल त्याची हे नव्हती. म्हणजे कुठेतरी जरी आपटलं ना तर ते सगळं खराब हे होणार होतं. म्हणून त्या लोकांना त्याचा खुराक द्यायचा आणि त्यांचं ब्रिदिंग करायचं टायमिंग वाढायचं. आणि तुम्ही काय म्हणताय चपात्या बदलतात त्याला उलटणं, हे उलटणं ना एवढी 5 फुटाची उलटणं द्यायची आणि त्यांच्या कमरेला दोरी बांधायची आणि पाण्यात त्यांना उतरायचं आणि त्यांना ते स्क्रॅपिंग करायला सांगायचं. स्क्रॅपिंग करायचं म्हणजे तुम्ही ते घासून काढा, मग ते घासून काढायचे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात त्या कासवाच्या अंड्याचा उपयोग व्हायचा. पण हळूहळू सरकारच्या लक्षात आलं की कासव संपत्ती नष्ट होत चालली, म्हणून त्यानं पाबंदी लावली. आता जर अंडी भेटली तर सरकार त्याचा जोपासना करतो आणि 10,000 रुपये तुम्हाला प्लस इंटू बक्षीस देतो. आता एक कासव आम्ही सकाळी बघितला सिंधुदुर्गला, थोडासा जिवंत असताना तर ते वन विभागवाले घेऊन जाणार. म्हणजे सांगायची गोष्ट म्हणजे ना, वन विभागवाले ना आपण म्हणतो ना, पण प्रत्येक गोष्टीकडे ते लक्ष देतात आणि एवढं जोपासना करतात ना, तिथे एखादा पक्षी जरी काय झाला म्हणजे खरूच आपटला किंवा काय झालं जखम वगैरे झाले तर ते लोक येऊन इथे हे करतात, त्याला रिपेअर करतात. लाईट दिसते ना एकदम अंधार झाला होता आणि काहीच नाही, असं वाटतं आता आहे गाईड काकांनी खूप सुंदर माहिती आम्हाला सांगितली. क्षितिजावर केशरी लालिमा तसाच ठेवून सूर्य मात्र अंधारात गुडूप झाला. अगदी किनारा येईपर्यंत काकांचं बोलणं अविरत चालूच होतं आणि त्यांचं हे बोलणं आज्ञाधारी विद्यार्थ्याप्रमाणे आम्ही मात्र ग्रहण करत होतो. निसर्गात भरलेल्या या शाळेत श्रवण आणि आकलन या दोन्ही गोष्टी अगदी निर्विवाद चालू होत्या. वेळेचं बंधन नाही, काळाची मर्यादा नाही, निव्वळ ज्ञानार्जन. खरंच मित्रांनो, निसर्गासारखी शाळा अन्यत्र कुठेही नाही आणि अनुभवासारखा दुसरा अन्य कोणताही महान गुरु नाही. आमच्या निवासस्थानी परतण्यापूर्वीच वाटेतच आम्हाला विठ्ठल रखुमाईचे एक सुंदर मंदिर लागले. हे मंदिर देवबागच्या किनाऱ्यालगतच आहे. रात्रीच्या अगदी नीरव शांततेच्या वेळी जेव्हा गर्दी ओसरते त्यावेळी फक्त समुद्राच्या लाटांची गाज आणि या मंदिरातील घंटारव ऐकणं म्हणजे निव्वळ अमृतानुभव. विस्तीर्ण आणि खुला सभामंडप हे या मंदिराचं वैशिष्ट्य. सभामंडपांना सभोवार भिंतींऐवजी बसण्यासाठी कठडे तयार केलेले आहेत. मंदिराच्या स्थापत्याची संपूर्ण भिस्त समोर दिसत असलेल्या खांबांवर आहे. मंदिरात काही भजन कीर्तनाचा कार्यक्रम असल्यास तो निसर्गाच्या सानिध्यात ऐकण्यात, या खुल्या वातावरणात तो जगण्यात किती आनंद येत असेल नाही का. तर मंडळी, अशा या सुंदर दिवसाची समाप्ती विठुराय आणि रुक्मिणीच्या दर्शनाने झाली. तर तूर्तास मी स्मिता कांबळे तुमची रजा घेते. पुन्हा भेटू मालवणच्याच एका नवीन भागामध्ये. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर युअर टाइम.